समितीचं सोडा, बाई काय बोलतात ते जास्त महत्वाचं आहे. मला जे हवंय ना ते त्यांना नकोय. मी जरा जास्तच बोलून गेलो का? के आता गाडी काय अंगावर घालतोस का? सॉरी सॉरी, तू चिडचिड करू नको बरं. तू बस बस गाडीवर बस. का बसू? कुठे जायचंय? कुठं काय कधी कसं ते विचारत बसू नको बरं. तू बस बस गाडीवर बस. पण मला सांग. तू आहे ना गाडीवर बस, तुला जाता जाता सांगतो मी. के तू ना मला ऑर्डरला घेऊन जाणार असेल ना तर गाडी थांबव. मला आज तुझ्यावर कुठेच नाही यायचं. अरे नाही नाही नाही, ऑर्डर बिल्डरला कुठं नाही घेऊन चाललो मी तुला. मग कुठे घेऊन चाललायस ते तरी सांग. शुभंकर, सध्या आहे ना तुझी चिडचिड खूप वाढायला लागली. अरे तू जर अशीच चिडचिड करत राहिला ना तर त्या अश्विनी बरोबर मैत्री तुटल तुझी. कसं असतं शुभंकर, प्रत्येक वेळेस आपलं मत मांडायलाच पाहिजे असं नसतं रे. झालं वाद होणार आहे असं लक्षात आलं ना की मग आहे ना आपण थोडं शांत व्हायचं. झालं. हा हा आता गाडी थांबव. का? अरे मी म्हणतोय ना गाडी थांबव. थँक्यू. का? का म्हणजे माझं ऐकलंस ना तू म्हणून थँक्यू. मग तू आहे ना थँक्यू या मंचलीलाच म्हण, कारण तिची तीच थांबली. वा. नाहीतर मी आहे ना तुला डायरेक्ट अश्विनीच्या घरीच नेणार होतो. अश्विनीच्या घरी? हा. के तुला कसं माहित आमच्यात भांडण झालंय ते? कळलं. कसं कळलं? स्वप्न. अरे स्वप्न पडलं ना मला, आणि स्वप्नात मला दिसलं की तुम्ही एकमेकांशी खूप भांडलात. स्वप्न? हा. अरे लय भयानक स्वप्न होतं. स्वप्नामध्ये मी पाहिलं की तुमचं ना खूप मोठं भांडण झालं, आणि तुम्ही हेही म्हटला की आता आपली मैत्री राहणार नाही. खरंच असं बोलला का रे? नाही, मी असं काहीच नाही म्हणाल. हा भाऊ, खरंच असं काही बोलू नको. हा कसं आहे शुभंकर, एक वेळ तू मला म्हटला की आपली मैत्री तुटली तर मी समजून घेऊ शकतो. मी कसं आहे, मी दुर्लक्ष करत आणि परत परत तुझ्याकडे येईल. पण मुलींचं तसं नसतं भाऊ, त्या खूप नाजूक मनाच्या असतात. के अरे आमचं जरासंच भांडण झालं. अरे शुभंकर, मुलींचं मन आहे ना काचेच्या भांड्यासारखं असतं रे. जरा काही झालं ना की ताडकन तडा जातो, आणि भांड फुटलं तर त्याच्या काचा आपल्याला टोचतात. तू तिला सांगितलं की आपली मैत्री राहणार नाही, आणि तिने तिच्या जीवाचं बरं वाईट केलं तर? हे काही नको बोलू के असं काही नाही होणार आहे. बघ बघ, तुला सुद्धा हे ऐकवत नाही. अरे भाऊ शुभंकर, तुमचं हे भांडण असं सुरू राहिलं ना तर हे होऊ शकतं. म्हणून तुमचं भांडण आहे ना आताच मिटून टाक. के हे पण आता बोलणार कसं? अरे अरे आपण फोन लावू ना अश्विनीला. थांब. हॅलो. हॅलो अश्विनी, तू अजून घरी पोहोचली नाहीस ना? नाही पोहोचले. काय? तू अजून घरी पोहोचली नाही? बापरे. म्हणजे घराजवळच आहे. हॅलो अश्विनी, कुठे आहेस तू? सांगितलं ना घराजवळच पोहोचले. काय झालं, काही काम होतं का? काय नाही काय नाही, सहज फोन लावला होता मी तुला. अश्विनी घरी सुखरूप पोहोचलेत. आता आपण निघूया. अरे पण आपल्याला तिला भेटायला जायचंय ना. त्यांना नाही भेटायचंय ह्यावेळी, न बोललेलंच बरं. जातो मी. अरे शुभंकर, अरे म्हणजे शुभंकर अश्विनीशी बोलणार नाही. मम्मी मॅडम, आज कशातच मन लागत नाहीये. फोटोग्राफरशी बोलते.
फोटोग्राफरशी बोलावं असं तर वाटतंय, पण कसं बोलू? आशू, हा, काय झालंय? नाही, काही नाही. आज सकाळपासून तुझं कशातच लक्ष नाहीये. काही झालं असेल तर सांग ना. अगं, अशी गप्प नको राहूस. कोणाजवळ तरी मन मोकळं कर. कोणाला फोन करत होतीस का? हा, फोटोग्राफरला. अगं, मग बोल त्याच्याशी. त्याच्याकडे मन मोकळं केलं तरी चालेल. तोही तुझा खूप चांगला मित्र आहे. कसला विचार करतेस? कसं बोलू त्यांच्याशी? शुभंकरशी काही भांडण झालंय का? तुला कसं कळलं? आपल्या माणसाला फोन करताना जर एवढा विचार करावा लागत असेल तर नात्यात नक्कीच दुरावा निर्माण झालाय. सांग, कशावरनं भांडण झालं तुमचं? आई, फोटोग्राफरना बाईंचं ऐकत नाही, म्हणून बाईंनी मला त्यांना समजवायला सांगितलं. तर मग मी त्यांना तेच समजावत होते आणि आमचं भांडण झालं. मला भांडायचं नव्हतं त्यांच्याशी, पण कदाचित मी त्यांना जास्तच बोलून गेले. आशू, बाईंनी तुलाच का सांगितलं समजवायला? कारण शुभंकर ज्या गोष्टी बाईंशी बोलू शकत नसेल त्या गोष्टी तो कदाचित तुला सांगेल. मग त्याला नक्की काय म्हणायचंय हे एकदा कळलं की त्याला समजावणं सोपं होईल. हाय, मी चुकले ग. फोटोग्राफरना मला काय सांगायचंय मी तेच समजून नाही घेतलं. आता तुला तुझी चूक उमगली आहे ना, मग त्याला सॉरी म्हण. आणि तेही भेटून, फोन करून नाही. हाय, मी बोलते त्यांना सॉरी. पण आई, फोटोग्राफर मला माफ करून पहिल्यासारखं बोलतील ना माझ्याशी? तो चंद्र बघ, रात्रभर आपल्यासोबत चालत असतो, पण उद्याचा दिवस उजाडला की नवीन आशा असतेच ना. शुभंकर समजूतदार आहे. आजचा दिवस सरला की तोही उद्या सगळं विसरून तुझ्या बरोबर बोलेल. चल, उशीर झालाय, मी आवरून घेते. बाळ, आई, काय झालं रे? कसला विचार करतोयस? काही नाही ग. एवढा अस्वस्थ काय आहेस? थांब, मी तेल घेऊन येते. थोडंसं तेल डोक्यावर घातलं ना की तुला बरं वाटेल. आई, नाही नको. तू बस ना. अरे, बस ना. काय झालं? एक विचारू का? काय रे? म्हणजे तुझी तुझ्या मैत्रिणींसोबत भांडणं व्हायची? का रे बाळा, एकदम असं का विचारतोयस? अगं नाही, म्हणजे सहजच विचारतोय. पण तू सांग ना, व्हायची का भांडणं? हो, झालंय ना. मैत्री म्हटली की भांडणही होतातच. मग त्या मैत्रीचं पुढे काय झालं? म्हणजे तुम्ही पुढे कधीच भेटला नाही, असं कधी झालंय का? हो, झालंय. आणि ते होतच. का? आई, जर मैत्री घट्ट असेल तर ती आयुष्यभर सोबत असते ना. कसं आहे बाळ, मैत्री जरी घट्ट असली ना तरी एक क्षण असा येतो तिथे आपल्याला थांबावंच लागतं. म्हणजे आपला संसार, आपल्या जबाबदाऱ्या, हे इतकंच करावं लागतं ठराविक वेळेनंतर. म्हणून मैत्री तात्पुरतीच असलेली बरी. पण का रे, एकदम तू
असं मैत्रीबद्दल वगैरे का विचारतोयस? नाही काही नाही. भांडण झालंय का? हो. नाही. खरं सांग, अश्विनीशी भांडण झाले ना? हो आई. अगं पण आता त्यांच्याशी कसं बोलू कळत नाहीये. नको बोलूस ना. हा म्हणजे तुला अवघड वाटत असेल तर नको बोलूस. आणि तसंही मी तिच्याकडे ब्लाऊज शिवायला दिले ते आणायला जाणार आहे. तू म्हणालास तर मी तिला समजावेन. नाही आई नको. त्यापेक्षा मी बघतो कधी आणि कसं बोलायचं. बरं बाबा, तुला जेव्हा बोलावंसं वाटेल ना तेव्हा बोल, पण फार विचार करत बसू नकोस. झोपायला जा लवकर आणि चेहरा पाडून बसू नकोस. आई ना नको. के नाही नकोच. मलाच स्वतः त्यांच्याशी बोलावं लागेल. कसं बोलू अश्विनीशी? आज जाऊ का? पण त्या कामात असतील तर परत त्यांना माझ्यामुळे त्रास झाला तर? नाही नको. त्यापेक्षा त्या येईपर्यंत मी इथेच थांबतो. का फोन करून त्यांना बाहेर बोलावू? अरे शुभू, तू इथे? ते पम्मीजी मी इथून जात होतो कॉलेजला जात होतो. शुभू, खरं सांग, तुला आशूला भेटायचंय ना? बोलायचंय ना तिच्याशी? नाही. अजून किती दिवस असं रागवून राहणार आहेस? नाही राग नाहीये. माहितीये मला, भांडण झालंय ना तुमच्या दोघांचं. रागवलंयस ना तू? हा पण ते हे बरोबर नाही केलं तुम्ही दोघांनी. शुभू, तुमच्या दोघांची मैत्री व्हावी म्हणून मी एवढे प्रयत्न केले आणि तुम्ही दोघं एकमेकांशी असे भांडताय, याला काय अर्थ आहे? ते काही नाही. आत्ताच्या आत्ता तुम्ही दोघं एकमेकांशी बोलायला लागा, नाहीतर मी नाही. नको. तुम्ही नका बोलू त्यांच्याशी. आहा, आता मी बोलणार नाहीये. आता मी गाडी खाली जीवच देते. देव काय? हा, मला तुमच्या दोघांची ही भांडणं ना बघवत नाहीये. मी खरंच गाडी खाली जीव देते. देव आपल्या गाडी खाली नको पम्मी दी. तुम्ही त्याला पेमेंट देता, तो तुमचा ऍक्सिडेंट नाही करणार. राईट झेंडू. पण रस्त्यावर एवढ्या गाड्या आहेत, मी कुठल्या छोट्या मोठ्या गाडी खाली जीव देऊच शकते. हे बघ झेंडू, कार नाही मिळाली ना तर मी बाईक खाली जीव देईन. बाईक नाही मिळाली तर मी स्कूटी खाली जीव देईन. स्कूटी पण नाही मिळाली ना तर मी सायकल खाली जीव देईन. पण मी जीव देण्याचा निर्णय माझा झालाय बघ. अहो पण प्रत्येक वेळी तुम्ही मी जीव देईन असं का म्हणताय? हा, तेही आम्हा दोघांसाठी. कारण मी ना तुमच्या दोघांवर जीव लावलाय. पण तुम्ही दोघं जर असंच भांडत राहणार असाल तर त्याला काय अर्थ आहे? ते काही नाही. आता जाऊन मी जीवच देते. हो पम्मीजी, मला जीव द्यायचा. नाही ऐका. हो पम्मीजी, पम्मीजी. ओएमजी, तू मला उडवलं नाहीस. नक्कीच हा माझा फॅन असणार. हो बाई, असं काही नाही. तो बाजूने गाडी घेऊन चाललो होतो, तुम्ही असं मध्ये थांबलात म्हणून माझी गाडी बंद पडली. आता धक्का मारत जावं लागेल मला. वा बाजूला. आणि असं रस्त्यात थांबू नका.
आता अजून कोणाची तरी गाडी बंद पडायची. मी जीव पण नाही देऊ शकत. मला बघून अशा गाड्या बंद पडणार असतील तर. मम्मीजी असं काही नसतं ना, पण ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय म्हणून तुम्ही जीव देणार नसाल ना, तर हे चांगलं आहे, बरोबर आहे. असं नाहीये, मी जरी जीव नाही दिला ना तरी माझ्या जागी ना झेंडू जीव दे. पम्मी दी, जीव आहे जीव, उधारी नाही की जी मी तुमच्यावरची द्यावी. झेंडू, आज मला कळलं तू ना उधार मनाची नाहीयेस. पम्मी दी, ते उदार असतं, उधार नाही. झेंडू, मला नको शिकवस तू. बोला, मला काहीही बोला, पण मला बकरा बनवू नका प्लीज. आज मला कळलं कुणीच माझं ऐकत नाहीये. असं असेल तर माझ्या जगण्याला अर्थ तरी काय. जाऊ दे, जीव देते मी. हा, देऊ? नाही पम्मी दी, जाते मी. नाही पम्मी दी, जाते मी. नाही पम्मी दी, जाते मी. नाही पम्मी दी. जाऊ? नाही 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 नाही, नका जाऊ. जाते मी. नको 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 ना? नको. मग तू आशूला भेटशील? बोलशील ना तिच्याशी? बोल बोल, टेल टेल. हो हो. पैसे बरोबर घेतलेस ना? नाहीतर शुभंकरची मैत्रीण आहे म्हणून कमी पैसे घेशील. कमी घेतले असलेस तर अजून घे हा, कारण ब्लाऊज खूप छान शिवलेस तू. बरोबर आहेत पैसे, पण तुम्ही ब्लाऊज घ्यायला इथवर का आलात? मी आले असते ना. मी फक्त ब्लाऊज घ्यायला नाही आली आहे. मग अजून काही काम होतं का? मला बोलायचं होतं जरा तुझ्याशी. बाळचं आणि तुझं भांडण झालंय? नाही, म्हणजे मला त्यांच्याशी भांडायचं नव्हतं. मी तर फक्त त्यांना मला माहितीये तुझी काही चूक नव्हती. चूक असलीस ना तर ती माझी होती. मीच तुला त्याला समजावायला सांगितलं आणि तुमच्यात वाद झाला. अहो नाही हो, तुमची काय चूक त्यात? खरं तर आम्ही बोलत असताना मी त्यांना काय म्हणायचंय हेच समजून घेतलं नाही. हे बघ, काल काहीही घडलं असलं ना तरी जे काही घडलंय ते माझ्यामुळे घडलंय. आणि मला माझ्यामुळे तुझ्यात आणि शुभंकर मध्ये भांडण झालेलं मान्य नाहीये. आता माझ्यासाठी तुम्ही दोघं कधीही वाद घालणार नाही असं वचन दे बघू मला. हा, आणि फक्त तुमच्यासाठी नाही तर मी शुभंकर सोबत कुठल्याच गोष्टीवरून भांडणार नाही. नकोच भांडूस. काल तुमचा वाद झाला ना, तो किती डिस्टर्ब आहे माहितीये. मी त्याला असं अस्वस्थ नाही ग बघू शकत. हे सगळं माझ्यामुळे झालंय. मी त्यांना भेटून ना त्यांची माफी मागते. अगं हेच तर करू नकोस. म्हणजे माफी मागू नकोस. आता तो रागावलाय की नाही? खरं तर आत्ताच माफी मागायला पाहिजे ना, म्हणजे त्यांचा राग जाईल. नाही जाणार. तू त्याला आत्ता ओळखतेस. मी त्याची आई आहे. त्याला राग आला ना की 2 दिवस लागतात शांत व्हायला, मग आपोआपच येतो बोलायला. त्याला त्याचा वेळ दे ना. बरं. आणि सध्या समोर आला ना तरी सुद्धा तू काही बोलू नकोस. निघू मी? हा. आता काय करू? आईने सॉरी म्हणायला सांगितलंय आणि बाई म्हणताय 2 दिवस फोटोग्राफरशी बोलू नको. बाई म्हणतायत ना, मग तसा फोटोग्राफरांना त्यांचा वेळ देते. बाई म्हणाल्या तसा 2 दिवसात फोटोग्राफरचा राग जाईल ना. जास्त रागवले नसतील ना ते. अश्विनी, ड्रेसचं काम झालं? अश्विनी. हा मॅडम. अगं मी विचारलं, हे काम झालं का? हो झालाय ड्रेस, फक्त एक शिलाई मारायची आहे. हे राहू देत, मी सांगते कोणाला तरी करायला. का? काही दुसरं काम आहे का? अगं एका ठिकाणी जाऊन ना लेस बघून आणायचे आहेत. तू गेलीस ना तर बरं होईल. हो चालेल, जाते मी. काउंटरवरून पैसे घे आणि येताना बिल घेऊन ये. हा. लवकर ये प्लीज. आपल्याला ना आज संध्याकाळी ड्रेस द्यायचेत ते लेस लावून. हो लगेच येते मी. ओके.
माझी आई येऊन गेली का इथे? कॉलेजला जात होतो आणि तितक्यात तुम्ही समोर आला. त्या सॉरी, मला वेळ नाहीये, मी आता निघते. कॉलेजला जात होते म्हणून समोर आले. राग गेला असताना तर भेटायला आले असते. बाई बरोबरच बोलत होत्या. राग निवळल्याशिवाय मनापासून बोलणार नाही. राग निवळला नाही तर बोलणार कसं?